मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले आणि सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांची चौकशी होणार। जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर। विभागीय चौकशीमध्ये दोषी आढळल्यास दोन्ही अधिकाऱ्यांना बडतर्फ केले जाणार। बारामती आणि राहुरीमध्ये पोटनिवडणूक लवकरच होणार। मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी। महापालिकेमध्ये जे झालं ते जिल्हा परिषदेमध्ये होणार नाही। खासदार विशाल पाटलांची भाजपवर टीका। 18 फेब्रुवारीला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक होणार। सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा अध्यक्ष होईल। मंत्री चंद्रकांत पाटलांकडून विश्वास व्यक्त। काही दिवसांपूर्वी वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं। कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रति सेवेची भूमिका। विरोध करणाऱ्यांचा हेतू शेतकऱ्यांना माहिती आहे। कर्जमाफीवरून टीका करणाऱ्या विरोधकांना शेलारांचं उत्तर। पुणे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी सर्वच पक्षामध्ये रस्सीखेच। स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपला सर्वाधिक 7 जागा मिळणार, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 2 आणि काँग्रेसला 1 स्वीकृत नगरसेवक मिळणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी एका दिवसासाठी जेलबाहेर। जयराम चाटेला भावाच्या 12व्या विधीसाठी गावी जाण्यास परवानगी। न्यायालयाकडून 1 दिवसाची मर्यादित परवानगी मंजूर। साताऱ्यामधील बावधन गावची बगाड यात्रा मोठ्या उत्साहात सुरू। बगाड यात्रा पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं बगाडमध्ये दाखल। पुण्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्याच्या विरोधात हिंदू समाज आक्रमक। पाकिस्तानचा जयघोष करणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी। अमन मुल्ला याच्या विरोधात पर्वती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। बोगस शालार्थ आयडी प्रकरणातील अहवालामध्ये 150 शिक्षकांची नावं। संबंधित शिक्षकांचं वेतन थांबवलं। शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती वाढली। तपासाच्या कक्षेमध्ये सुमारे 2000 जण येण्याची शक्यता। अमेरिका इराण युद्धाचा भारतामधील शेतीमालाच्या निर्यातीवर परिणाम। आखाती देशांकडे पाठवलेले कोट्यवधी रुपयांचे शेतीमालाचे कंटेनर ओमान समुद्र परिसरामध्ये अडकून पडले। निर्यातदार आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका। बुलढाण्याच्या चिखलीमध्ये भाजप ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला कार्यक्रम। नाशिकमध्ये जीएसटी विभागातील लाचखोरी प्रकरणामध्ये लाच घेणाऱ्या तिघांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी। कारवाई टाळण्यासाठी मागितली होती 1 कोटींची लाच। 20 लाखांचा पहिला हप्ता घेत असताना रंगेहात अटक। नांदेड बसस्थानक बॉम्ब न उडवण्याची धमकी। बसस्थानकावरून तक्रार पेटीमध्ये चिठ्ठी टाकून अज्ञाताकडून नांदेड पोलीस नियंत्रण कक्षाला फोन। धमकीचा खोटा फोन करणाऱ्या आरोपीला नांदेड पोलिसांकडून अंबेजोगाईमधून अटक। जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरामध्ये पॅरामोटरिंग साहसी खेळाचा शुभारंभ। 400 फूट उंचीवरून पाहता येणार विहंगम नजारा। लोणारच्या पर्यटनाला मोठी चालना मिळणार। अकोल्यामध्ये वर्ल्ड कप फायनलसाठी क्रिकेट प्रेमींचा महादेवाला साकडं। अकोला शहरातील क्रिकेटप्रेमी आणि स्थानिक क्रिकेटपटूंचा भगवान महादेवाचा जलाभिषेक।